अफवांचं खंडन करून योग्य माहिती जनतेपर्यंत पोहोचवणं ही माध्यमांची जबाबदारी आहे. परंतु गेल्या 2-3 दिवसांमध्ये सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओतून माध्यमांमध्ये ज्या आक्रमक बातम्या दाखवल्या जात आहेत त्यावरून चिंता व्यक्त केली जाते. गाझामध्ये झालेल्या हल्ल्यांचे काही व्हिडिओ प्रसारित करून पाकिस्तानवर हल्ला केल्याच्या खोट्या बातम्या प्रसारित केल्या जात आहेत. मात्र एखाद्या घटनेच्या अधिकृत माहितीसाठी नागरिक माध्यमांकडे पाहत असतात. त्यामुळे अशा काळात जबाबदारीनं वार्तांकन करण्याची गरज असल्याचं मत शिवाजी विद्यापीठातील मास कम्युनिकेशनचे समन्वयक डॉक्टर शिवाजी जाधव यांनी व्यक्त केलं आहे. अशा कालखंडामध्ये कुठलीही अफवा पसरवून लोकांच्या मनामध्ये संभ्रम, भीती निर्माण होऊ नये याची काळजी माध्यमांनी घेणं आवश्यक आहे. असं असतानासुद्धा माध्यमातून येणारा आशय हा भीतीदायक आहे. फेक न्यूज मोठ्या प्रमाणामध्ये पसरवल्या जात आहेत. गाझा पट्टीमधले काही व्हिडिओ पाकिस्तानवर हल्ला झाल्याचे व्हिडिओ म्हणून प्रसारित केले जात आहेत. विशेषतः डिजिटल माध्यमांमधून अत्यंत बेजबाबदार पद्धतीनं माहिती प्रसारित होताना दिसते. नागरिकांनी माहितीची गरज म्हणून ते माध्यमांकडे येतात आणि माध्यमांनी जर अशा चुकीच्या पद्धतीनं माहितीचं प्रसारण करायला सुरुवात केली तर नागरिकांच्या मनामध्ये गोंधळ, संभ्रम आणि भीती निर्माण होऊ शकते. भारत पाकिस्तानमध्ये निर्माण झालेला तणाव आणि माध्यमांची भूमिका ही एक संवेदनशील आणि जटिल बाब आहे. त्या संबंधित घटनांची माहिती प्रसारित करताना माध्यमं अनेकदा आपल्या भूमिका आणि विचारांनी प्रभावित होतात, ज्यामुळे संतुलित आणि वस्तुनिष्ठ माहिती प्रसारित होण्यावर परिणाम होऊ शकतो. केंद्र सरकारकडून अधिकृत माहिती करण्याची गरज आहे. अशा संवेदनशील काळामध्ये या गाईडलाईन्सचं पालन करणं हे अत्यंत आवश्यक असतं. दोन्ही देशामधला तणाव निवळायचा असेल तर केवळ लष्करी पातळीवर तो तणाव निवळून चालत नाही. सामाजिक पातळीवर, लोकांच्या पातळीवर, माध्यमांच्या पातळीवर सुद्धा तो निवळणं तितकंच आवश्यक असतं. त्यामुळे केंद्र सरकारनं ज्या गाईडलाईन्स जारी केलेल्या आहेत, अधिकृत स्रोतातून माहिती घ्यावी. लष्करी अधिकाऱ्यांकडनं ब्रीफ केल्यानंतरच ती लोकांपर्यंत माहिती जावी. किंबहुना पाकिस्तानमधली माहिती घेत असतानासुद्धा तिथला जंग नावाचं वर्तमानपत्र आहे, डॉन नावाचं वर्तमानपत्र आहे किंवा अल जझीरा आखातातल्या राष्ट्रांचं कव्हरेज चांगलं करतं. अशा अधिकृत स्रोतातून माहिती घ्यावी. भारतानं पाकिस्तानवर हल्ला केल्यानंतर पाकिस्तानमध्ये गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. पाकिस्तानमधील सर्वात मोठा प्रांत असलेल्या बलुचिस्ताननं देखील पाकिस्तानला विरोध केलाय. या अंतर्गत वादाचा भारताला फायदाच होणार असल्याचं मत ज्येष्ठ पत्रकार गुरुबाळ माळी यांनी व्यक्त केलंय. मुळात पाकिस्तानातील नागरिकांचाच या युद्धाला विरोध आहे. शेजारच्या बलुचिस्ताननं थेटपणे विरोध केलेला आहे युद्धाला आणि युद्ध करू नका म्हणून सांगितलं आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर पाकिस्तान ज्या पद्धतीनं सातत्यानं भारतावर कुरघोडी करत आहे आणि युद्धाला एक प्रकारे चालना देत आहे, ते खरं तर पाकिस्तानचं यामध्ये मोठं नुकसान होणारच आहे. पण त्याशिवाय भारताचंही काही प्रमाणात फटका बसणार आहे. अनेक वेळा राजकीय घटनांवर जनमत तयार करण्यात प्रसारमाध्यमं महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. मात्र युद्ध आणि त्या संबंधित घटनांची माहिती प्रसारित करताना माध्यमांनी वस्तुनिष्ठ माहिती देण्यावरच भर देणं गरजेचं आहे.